पांडुरंग हे भगवान बुद्धांचंच नाव आहे. विठ्ठल हे भगवान बुद्धांचंच नाव आहे. त्यामुळं पंढरपूर हे नावच ना एका भिक्षूंनी ठेवलेलं आहे, महाधम्मरक्षक नावाच्या भिक्षूंनी. ही न संपणारी धम्मयात्रा आहे. सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची उद्देश पत्रिका घेऊन ही धम्मयात्रा निघते. संपूर्ण जगभर निघणार आहे. धम्म म्हणजे निसर्गाचा नियम, निसर्गाचा स्वभाव. या धर्म हिंदू नसतो, बौद्ध नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणेतर नसतो, आदिवासी नसतो, शुद्ध असतो. या सत्य धम्माचा हा संपूर्ण परिपूर्णता जगामध्ये स्थापित करण्यासाठीची ही धम्मयात्रा दीर्घजीवी धम्मयात्रा असणार आहे. धम्मयात्रा ही धम्म क्रांती करण्यासाठीचं हे ध्येय ठेवून ही धम्मयात्रा सुरू आहे. ही न संपणारी धम्मयात्रा आहे. सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची उद्देश पत्रिका घेऊन ही धम्मयात्रा निघते. संपूर्ण जगभर निघणार आहे. हे भीमा कोरेगाव ते पंढरपूरपर्यंत ही 13वी धम्मयात्रा बरं का. धम्म म्हणजे निसर्गाचा नियम, निसर्गाचा स्वभाव. या धर्म हिंदू नसतो, बौद्ध नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणेतर नसतो, आदिवासी नसतो, शुद्ध असतो. तो परिशुद्ध असतो, विशुद्ध असतो. तो सत्य असतो. आर्य सत्याचा साक्षात्कार करून हा धम्म धारण करून स्वतःपन्न सत्रागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त केलं. मुक्तीच्या 4 पायऱ्या प्राप्त केल्या जातात. हे वैभव धम्माचं वैभव असतं. त्यामुळे निर्वाण, मोक्ष, मुक्ती हे शब्दप्रयोग वापरले जातात ना. याचं अनुसंधान केवळ भगवान बुद्धांनाच करता येतं. हा पुरुषोत्तम म्हणतात. पुरुषांमधला सगळ्यात उत्तम हे पुरुषोत्तम हे भगवान बुद्धांचंच नाव आहे. पांडुरंग हे भगवान बुद्धांचंच नाव आहे. विठ्ठल हे भगवान बुद्धांचंच नाव आहे. त्यामुळं पंढरपूर हे नावच ना एका भिक्षूंनी ठेवलेलं आहे, महाधम्मरक्षक नावाच्या भिक्षूंनी. त्यामुळे हे वैभव पुन्हा इतिहास लोक विसरून गेले. इतिहासाचं स्मरण करून देण्यासाठी जे लोक इतिहास विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहेत. नवा इतिहास घडवण्यासाठीचे सामाजिक क्रांतीचं अभियान दीर्घजीवी अभियान आहे. 2045ला पंढरपूरला धर्मांतराचा मोठा सोहळा होणार आहे. ज्यामध्ये भागवती असोत, वारकरी असोत, नाथपंथी असोत, महानुभावपंथी असोत की लिंगायतपंथी असोत, यांच्या धर्मांतराचा सोहळा 2045ला आषाढी एकादशीला होणार. धम्मचक्र प्रवर्तन दिवसच हा आषाढी पौर्णिमेचा दिवस असतो, जिथे बोधिसत्वाच्या शेवटच्या जन्मामध्ये मातेच्या कुशीमध्ये प्रवेश करतात. तो दिवस वयाच्या 29व्या वर्षी महानिष्क्रमण करतात. तो दिवस पौर्णिमेचाच आषाढी. धम्मचक्र प्रवर्तन करतात बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर. तो आषाढी पौर्णिमेचा दिवस संघाची उत्पत्ती होते. ही 4थी घटना. आणि वर्षावासाला प्रारंभ होतो. आणि वर्षावासासाठी हे 3ही महिने 4ही महिने वर्षावासासाठी सगळे पांढऱ्या कपड्यात घालून येणारे सगळे लोक पंढरपूरला यासाठी येत की भिक्षूंना आपल्या गावामध्ये नगरामध्ये 3-3 महिने 4-4 महिन्याचा वर्षावास संपवून कार्तिक पौर्णिमेला हे पंढरपूरला त्या भिक्षूंना नेऊन देत असत. हे संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान याची देही याची डोळा पाहावा हा मुक्तीचा सोहळा तुकोबारांच्या भाषेत. त्यामुळे हे वैभव प्राचीन काळातलं हे संपूर्ण धम्माचं वैभव होतं. हा सद्धम्म असतो, सत्यधम्म असतो तो. म्हणून या सत्यधम्माचा हा संपूर्ण परिपूर्णता जगामध्ये स्थापित करण्यासाठीची ही धम्मयात्रा दीर्घजीवी धम्मयात्रा असणार आहे. संपूर्ण जगामध्ये हा धम्मयात्रा असणार आहे. आम्ही थायलंडमध्ये जाणार आहोत बोधगयेपासून. त्यामुळे संपूर्ण जग फिरणार आहोत. या सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्यासाठीची ही चेतना, ही उद्देश पत्रिका ठेवून ही धम्मयात्रेचं ह्या प्रयोजन आहे. म्हणतेचे याचा समारोप कसा असणार आहे? समारोप हा सगळा जसा गेल्या वर्षीचा समारोप जो झाला आहे, त्यामुळं तिथे घोषणा केली की 2045ला हा सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटकाळयुक्त समाज, धर्मांतरित झालेले मुस्लिम असू देत की ख्रिश्चन, हा सगळा इथे नागवंशी समाज होता. आणि इतिहास लोक विसरून गेले. हा समाजाचा इतिहास विसरला. त्यामुळं यांना विसरलेल्या लोकांना इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी हा सातत्य हे राहील. आणि हे सातत्य होऊन सगळ्या लोकांना जाग आली तर सुनामीसारख्या लाटा उसळणार आहेत. आणि सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटकाळयुक्त समाज धर्मांतराच्या आधारावर असा खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि हा संपूर्णपणे जुना जसा बुद्धमय भारत होता तसा बुद्धमय भारत या देशात निर्माण करण्याचं हे संपूर्ण वलय निर्माण होईल. याची जी संपूर्ण रणनीती
ही भावी कालखंडात त्याच्या समापनाविषयी करणार आहोत. ही संपूर्ण जागृतीचा विस्तार तुम्ही विझू देऊ नका. हा संपूर्ण जागृती करण्यासाठीचं हे अभियान, या जागृतीच्या अभियानाचं हे संपूर्ण हे लक्ष ठेवून आम्ही समापन करणार.